आदरणीय पालक वर्ग, आतापर्यंत तुम्हाला एक न्यूज कळालीच असेल, की इयत्ता 10वी तील मुलं, ओके, काही YouTube चॅनलवर त्याला गँग वॉर असं नाव देण्यात आलं. अतिशय दुःखद घटना ही. तुम्हाला मी सांगू का, YouTubeवर मी काही ठराविक लोकांना फॉलो करतो. त्यात राहुल कुलकर्णी एक रिपोर्टर आहेत. तुम्हाला माहिती आहेत, NDTV चॅनलमध्ये ते काम करतात. त्यांचे व्हिडिओ मी बघतो बरं का, छान असतात. जेव्हा त्यांचा मी व्हिडिओ आज बघितला ना, की मन सुन्न झालं. केवळ किरकोळ गोष्ट, मुलांच्यातले काही वाद असतील. हां, भांडणं कुणाची होत नाहीत. आता आपण लहानपणी जेव्हा आपण शाळेत जायचो, तेव्हा आपल्या मित्रांच्यावर आपली भांडणं व्हायची ना, ती तात्पुरती असायची. तर सध्याचा काळ बिघडलाय. 10वीतली मुलं एकदम टोकाची भूमिका घेत आहेत. बरं याच्या मागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करूया आपण. हे बघा व्हिडिओ बनवावा का ना बनवावा, या मतापर्यंत मी आलो होतो. पण शेवटी मनानं ठरवलं नाही बनवलंच पाहिजे. कारण या गोष्टी मी यावर्षी माझ्या क्लासमध्ये सुद्धा फेस केलेल्या आहेत याच वर्षी. 8वीतली मुलं-मुली, 9वीतली, 10वीतली मुलं, 12th स्टँडर्ड. यावर्षी माझ्या क्लासमध्ये अशा 3-4 वेळा घटना घडल्या, की ज्याच्यात मुलांच्यात वाद होतायत आणि ही मुलं बाहेर जाऊन फोन करून आपले मित्र बोलवतायत. हां, मी तुम्हाला सांगतो या गोष्टी मी माझ्या परीनं हँडल केल्या. पण मी विचार करतोय, की असं का घडतंय? कारणं एकच आहेत, की मुलं अग्रेसिव्ह बनलेली आहेत. माझ्या मते यातलं पहिलं कारण आहे मोबाईलचा अतिवापर. त्या गेम ज्या आहेत, PUBG असेल किंवा Free Fire असेल, याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ना, मी बघितलं मुलं चिडचिड होतायत. त्यांना प्रत्येक वेळेस जिंकायचे त्या गेममध्ये, ओके. जेव्हा हारतायत तेव्हा ते अत्यंत रागीट बनतायत. ही पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, चला ह्याच्यावर आपण कंट्रोल करूया आपण. हा जो मुलं बोलवायचा प्रकार आहे ना, तर हा कॉमन व्हायला लागलाय. म्हणजे थांब, तुला 2 मिनिटं थांब, तुला फोन करतो मी मुलं बोलून आणतो. मी कधी-कधी गमतीने मुलांना विचारतो सुद्धा, कुठं असतात ही मुलं? म्हणजे मला कधी अडचण लागली तर मी बोलवून घेतो. गमतीनं बरं का, लक्षात घ्या. कोण आहेत ही मुलं? मग पालकांना कळालं पाहिजे, की आपली मुलं कुणाच्या संगतीत आहेत. अशा मुलांच्या मारामारी करणारे. मग याचा अर्थ आपली मुली पण कुठे जातात का कोणाला मारायला? पालकांना त्यांच्या व्यापातून वेळ काढावा लागेल. आपली मुलं ही चांगल्याच संगतीत आहेत का हे चेक केलं पाहिजे. वेळ हातातून निघून गेल्यानंतर मग कळालं काही उपयोग नाहीये. म्हणजे पहिली गोष्ट मोबाईल. हां, नको आहेत. हां, ऐकत नाही का तुमचा मुलगा? ऐकलंच पाहिजे. मी लहान-लहान मुलं बघितलेत, दंगा करतात फोन हातातून काढून घेतला की. नाही 2 फटके द्या वेळेस. हां, एक वेळ रडेल तर रडू द्या. पण कधीही मी तुम्हाला सांगतो ह्या गेमिंगमध्ये तो मुलगा नको आहे आणि मोबाईलवर मी तुम्हाला सांगतो, मोबाईलवर बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यावर आता बोलायलाच नको. अगदी लहान-लहान मुलं सुद्धा चुकीच्या थराला जात आहेत. मी तुम्हाला सांगितलं मोबाईल, दुसरी गोष्ट चुकीची संगत. आता तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो आजकालचे पिक्चर. व्हायलन्स आणि व्हायलन्सच. दुसरं काय म्हणजे आजकालचे जे काही पिक्चर आहेत ना, त्यात प्रचंड हिंसाचार दाखवतायत आणि मुलांच्या मनावर त्याचा परिणाम होतोय. आता एक लक्षात घ्या, पिक्चर बघायला परत आला का मोबाईल, त्याच्यावर शॉर्ट्स वगैरे असतील तर. मी तुम्हाला सांगतो, की मुलं काय बघतायत याच्यावर आपलं कंट्रोल होणार नाहीये. मग आपल्याला आपली सगळी कामं सोडून त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल, बरोबर आहे. पण इथं मुलांशी तुमचं कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. प्रेमाने समजावून सांगा मुलांना. की या गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत. कोणत्या वयात कसं वागलं पाहिजे हे मुलांना सांगितलं पाहिजे. मला अतिशय वाईट अनुभव आहे. मी तुम्हाला सांगतो. जेव्हा माझ्याच क्लासमध्ये झाली भांडणं अशी म्हणूया आपण. मी ती फेस केलीत यावर्षी. तेव्हा बघितलंय बरं का मी, पालक अग्रेसिव्ह बनतायत. हां, बनतायत. बघा पालकांचं पहिलं वाक्य मी ऐकलंय, की "त्यानं तुला मारलं, मग तू का नाही त्याला मारलंस?" मी स्वतः ऐकलेल्या गोष्टी आहेत. इथं आपण आपल्या मुलाची चूक काय आहे का, हे जाणून घ्यायच्या ऐवजी पालक अग्रेसिव्ह बनतायत, हे अतिशय चुकीचं आहे. मुलांना वाटतं, पप्पांचा मला सपोर्ट आहे." ओके. मी तुम्हाला सांगतो काही गोष्टी अशा आहेत, की मी इथं YouTubeवर पण सांगू शकत नाही. या लेव्हलचे लोकं बोलतायत, मुलांना सपोर्ट देतायत. "तू आहे, मी आहे तुझ्या पाठीमागं." नाही, नाही. मी तुम्हाला सांगू का? क्लिअरली सांगतो, की आपली मुलं जर चांगली असतील ना, ओके, चांगल्या संगतीत असतील, आपण त्यांच्यावर चांगले संस्कार केले ना, तर आपल्याला कधीही आयुष्यात, कधीही मी तुम्हाला सांगतो, चुकीच्या गोष्टी कधीच ऐकायला मिळणार नाहीयेत. आता आज जी घटना घडली 10वीतील 2 मुलं म्हणूया, आज किंवा काल म्हणूया आपण आणि जे घडलं, हे अक्षरशः ना विचित्र होतं म्हणूया आपण. म्हणजे क्लिअरली मी सांगतो, जे मी ऐकलं ते तुम्हाला सांगतो. त्या मुलांची अगोदर 2 दिवसापूर्वी भांडणं झाली होती. ओके. मग ह्या गोष्टी पालकापर्यंत पोहोचल्याच नव्हत्या. पालकांपर्यंत पोहोचल्या नव्हत्या, मुलांनी पण त्या लपवल्या. मग तो राग
प्रचंड काय म्हणूया आपण ना अग्रेशन याच्यात ही घटना घडलेली आहे. छोटी मुलं आहेत. एकाचा तर हकनाक जीव गेला. ओके. आणि दुसऱ्याला काय मिळालं? आयुष्यभरासाठी मी तुम्हाला सांगतो त्रासच आहे. इतकं सोपं नाहीये इतक्या लहान वयात एवढा मोठा गुन्हा. आणि क्लिअरली मी तुम्हाला सांगतो, तो जो गुन्हा केलेला मुलगा आहे, तो स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये पण गेलाय. म्हणजे कुठल्या लेव्हलला ह्या गोष्टी पोहोचल्यात. पण मग मी तुम्हाला सांगतो, हे सगळं टाळता येण्यासारखं आहे. आपल्याला थोडासा वेळ काढावा लागेल. आपल्या मुलांसाठी म्हणूया आपण. आपल्याला आपल्या मुलांच्या बरोबरचं कम्युनिकेशन वाढवावं लागेल. एवढं फ्री वातावरण पाहिजे, की काहीही घडलं, तर मुलांना ते घरी सांगितलं पाहिजे. मी तुम्हाला सांगू का? माझ्याकडे आता माझ्या टीममध्ये इंजिनिअरिंग पास आउट झालेले पण आहेत. ओके. म्हणजे माझ्या टीममध्ये मी तुम्हाला सांगतो, आता माझ्याकडं एक स्टुडंट आहे सुमित. ठीक आहे. तो माझ्या इथं आपल्या इथं आपल्या टीममध्येच आहे. काल मी त्याच्या पालकांना जेव्हा भेटलो, तेव्हा पालकांनी मला सांगितलं, "सुमित सगळ्या गोष्टी मला सांगतो घरी म्हणूया आपण. काय घडलं, कसं घडलं." मग एवढ्या लेव्हलचं कम्युनिकेशन पाहिजे. जर भांडणं होत असतील, तर मुलांनी ते घरी सांगितलंच पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगतो, मगाशी नाही का बोललो तुम्हाला मी, लगेच मित्र बोलवणे, फोन करून मारणे असे प्रकार घडतायत. पण जर पालकांना ह्या गोष्टी कळाल्या, तर बरीचशी मुलं माझा व्हिडिओ बघतात. अरे, मुलंच बघतात. पालक पण जास्त बघतायत. मग इथं मला मुद्दा काय सांगायचा आहे, की इथं कुठलीही गोष्ट, कुठलीही गोष्ट विद्यार्थी स्वतःच्या लेव्हलवर हँडल करू नका. प्लीज पालकांपर्यंत पोहोचवा. आमच्याकडे एक अनुभव असतो. त्यातून मार्क काय कसं पडायचं हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो. आता कॉलेजमधली मी घटना तुम्हाला मी सांगतो. माझ्या कॉलेजमधील आमचा एक ग्रुप होताच मित्र वगैरे सगळे म्हणूया आपण. आणि आमच्या ग्रुपमधला एक आमचा चांगला मित्र म्हणूया आपण, चुकून एक वेगळ्याच ग्रुपला जॉइन झाला होता. काय तो एक प्रकार आहे बरं का. म्हणजे मुलांना ना असं डॉन बनायचं असतं. ओके. सगळ्यांनी घाबरलं पाहिजे. माझा दरारा पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, मी हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर मुलांना विचारलं, की "अरे तुमची भांडणं होती कोणत्या मुद्द्यावरून?" जरा त्यांना प्रेमानं घेतलं होतं. तर आणखीन एक मुद्दा मुलांनी सांगितला, की "सर मुलींच्यावरून जास्त भांडणं होतात." ओके. तो पण एक मुद्दा आहेच. आणि दुसरं काय मी ग्रेट आहे हे कॉलेजमध्ये दाखवायचंय. म्हणजे मला एका मुलानं सांगितलं, की त्यांच्या गावात असे काही ग्रुप आहेत. विनाकारण जाऊन एखाद्याला मारायचं. काही कारण नसताना मारायचं. स्वतःची दहशत निर्माण करायची. पुन्हा पिक्चरचा तो प्रभाव असतो लक्षात घ्या. मग मी तुम्हाला सांगतो आमचा जो मित्र होता तो अशाच ग्रुपमध्ये जॉइन झाला. ओके. एके दिवशी आम्हाला म्हणला, की आज वसुली करायला जायचंय. बघा मी काय सांगतोय आम्ही म्हटलं त्याला, "अरे जाऊ नको त्या भानगडीत. कशाला त्या गोष्टी? नाही, नाही आज मला वेगळं काहीतरी शिकायला मिळणार आहे." आणि त्यांचा जो ग्रुप आहे त्यांनी कुणाला तरी काही पैसे उधार दिले होते. त्या प्रकरणात जायचं होतं. तिथं जाऊन त्या व्यक्तीला मारहाण झाली आणि शॉकिंग सांगू का? त्याच रात्री त्या व्यक्तीनं आत्महत्या केली. ज्याला ह्या ग्रुपनं जाऊन मारलं होतं त्यांनी म्हणूया आपण आणि क्लिअरली सांगतो, आमचा मित्र सुद्धा त्यात अडकला. पण मला हे का सांगायचं तुम्हाला? चुकीची संगतीमुळे तो अडकला मला मान्य आहे की पण त्याच्या वडिलांनी त्यातून त्याला व्यवस्थित बाहेर काढलं. वडिलांनी समजून घेतलं त्याला, "हां, ही चूक केलीस तू परत करू नको." पण क्लिअरली मी तुम्हाला सांगतो, पालक प्रत्येक वेळेस तुमच्या बरोबर आहेत. ओके. पण अशा वेळेस तुम्ही काहीही काहीही करायचं आणि आम्ही आम्ही तुम्हाला सोडवायचं असं नाहीये. तुम्हाला पालकांशी कम्युनिकेट करायचं. बोला हे मी करतोय ते योग्य आहे का? जर पालक म्हणत असतील ना, "नाही हे तू चुकीचं करतोयस, हे नाही केलं पाहिजे." तर नाहीच केलं पाहिजे लक्षात घ्या. ओके. बरं काय वय आहे रे तुमचं 16, 17, 18 वर्षाची तुम्ही मुलं? तुमचं फोकस कशावर पाहिजे? करिअरवर पाहिजे लक्षात घ्या. करिअरवर म्हणूया आपण. ओके. मग आता मोबाईलचा अतिरेक कमी करा. अतिशय जास्त हिंसा असलेले पिक्चर बघूच नका. ओके. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. पुन्हा आणि वाद होतात बरं का. पण तुम्ही तुम्ही एक्झामचा एक तणाव असतो तुमच्याकडे बरं का. म्हणजे तुम्हाला खरोखर ना हे सिलेबस या सगळ्या गोष्टीचा तणाव आहे. त्या तणावात वाद होतात. ओके. मग एखादा मुलगा एखाद्याला चिडवतो, मग बाकीची मुलं हसतात. मग तो एक राग असतो लक्षात घ्या. ही जी संस्कृती आहे ना, म्हणजे आज जे घडलं तशी, ही पहिल्या अमेरिकेत आम्ही लहानपणी ऐकलं. म्हणजे मी लहान असताना अशा न्यूज यायच्या. की अमेरिकेत एका मुलानं शाळेत बंदूक नेली आणि 4-5 मुलांना मारून टाकलं. 10-12 मुलांच्यावर गोळ्या चालवल्या. हे आता भारतात घडतंय, नाही घडत अजून. ती कालची घटना तशी आपल्याला पुढे थांबवायची आहेत लक्षात घ्या. मग इथं तुम्ही आहेत, पालक आहेत, चांगले शिक्षक आहेत. हे सगळ्यांनी मिळून काम केलं तर ह्या गोष्टी थांबवू शकतात लक्षात घ्या. मग इथं काय केलं पाहिजे पालकांनी? नियमांचं पालन केलं पाहिजे. 7वी-8वीच्या मुलांना पालक गाड्या देतात. हां, जा तू. सोडायचा त्रास नको क्लासला, पुन्हा आणायचं. जा तू गाडी घेऊन जा. चुकतंय. मग गाडी दिली तर मित्र पण विचित्र भेटतायत. चल मी ट्रिपल शीट येतोय तुझ्यावर. असं हे ते सगळ्या चुकीच्या गोष्टीला सुरुवात होते म्हणूया आपण. बरं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विनाकारण मुलांना नको त्या गोष्टी सपोर्ट करायचाच नाहीये. नाही करायचा पालकांनी सपोर्ट. बरं आता ह्या मुद्द्यावर किती बोलावं आणि काय बोलावं? विषय तर फार विचित्र गंभीर आहे. मग मी एक त्या व्हिडिओत बघितलं, की मग पोलिसांच्या अशा सूचना आहेत, की विद्यार्थ्यानं काय चूक केली म्हणजे जो वय 18 पेक्षा कमी आहे, तर पालकांना शिक्षा व्हायला पाहिजे. हे चुकीचंच वाटतंय. कारण बरेचसे पालक हो, खूप, खूप कष्टात असतात. त्यांच्याकडे मुलाकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये.
पण निदान आजच्या घटनेपासून ते बदलेल असं मला वाटतंय लक्षात घ्या. पण मुलांच्या चुकीसाठी पालकांना शिक्षा करणं हेही तितकं चुकीचं आहे. बरं हे घडेल असं लगेच नाहीये. पण मुद्दा असा आहे मन सुन्न करणाऱ्या घटना घडतायत आणि ह्या आता टाळायच्या आहेत. आणि मला माहिती आहे, मी माझ्या क्लासमध्येच जे असे प्रकार घडले होते, ते अगदी व्यवस्थित मिटवण्याचा प्रयत्न केला आणि मिटलेले सुद्धा आहेत. मुलांना पण समजावून सांगितलंय, की क्षणिक तुम्ही रागात ह्या गोष्टी करता, पण पुन्हा बघा मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. बघा हे जे गोष्टी घडतायत, मारामारी होतायत, इथं जर एखाद्यावर गुन्हा दाखल झाला, बघा, तर पुढे पूर्ण करिअरला डिस्टर्बन्स येतो. हां, सीरियसली. म्हणजे मी तुम्हाला सांगतो पूर्ण करिअरसाठी घातक आहे ते. जर तुमच्यावर एखादा गुन्हा दाखल झाला तर. तेव्हा तुम्ही असल्या ग्रुपमध्ये पण राहायचं नाही. मारामारी या गोष्टी नाही करायच्या. ज्याच्या अंगात प्रचंड ताकद असते ना, तो अतिशय हंबल असतो लक्षात घ्या. हो. हां. अगदी हंबल असतात लक्षात घ्या. मी बघितलेत कितीतरी अशी भरपूर चांगली छान लोकं बघितलेत. ब्लॅक बेल्ट असलेले लोकं बघितलेत. म्हणजे ते क्षणात एखाद्याला मारू शकतील म्हणूया आपण. पण ते अतिशय विनम्रतेने समोरच्याचा रिस्पेक्ट देऊन वागतात. मग तसंच आपल्याला राहायचं. बरं चला आता अभ्यासावरच फोकस करूया. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला अभ्यासाचेच सगळे मिळणार आहेत. पण हा व्हिडिओ बनवावा वाटला म्हणून बनवतोय. तुमचंही वैयक्तिक मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला माहिती आहे तुमच्याकडून फार चांगले सजेशन येणार आहेत. अगदी तेही मी एका व्हिडिओत नक्की बोलेन मी. ऑल द बेस्ट.